महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विविध संघटनेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार युवराज मेश्राम यांचा सत्कार। कळमेश्वर येथील MIDC मध्ये हरिओम अपार्टमेंट सभागृहामध्ये ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिनी विविध संघटनेच्या पदाधिकारी यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यात पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार युवराज मेश्राम यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार मिळाल्यामुळे यांचा कळमेश्वर मध्ये विविध संघटनेच्या वतीने सत्कार घेण्यात आला। युवराज मेश्राम यांना लहानपणापासून पत्रकारितेमध्ये आवड आहे। त्यांनी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यामध्ये सुद्धा आवड आहे म्हणून रंग श्रावणाचा भारत गौरव सन्मान सोहळ्यात पुणे येथे पत्रकार भवन मध्ये त्यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला म्हणून त्यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध संघटनांच्या वतीने कळमेश्वर येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष दादारावजी शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली युवराज मेश्राम यांचा सत्कार घेण्यात आला। याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी डोंगरे, अमरावतीवरून विविध संघटनेचे आलेले कार्यकर्ते, त्याचप्रमाणे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे विदर्भ संघटक प्रबोधनकार भीमशाहीर अरुणभाऊ सहारे, समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष राजेश श्रीखंडे, ब्राह्मणी ग्रामपंचायतचे पोलीस पाटील पिंटू निंबाळकर, माजी उपसरपंच गंगाधर नागपुरे, भारती बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण वाहने, सामाजिक कार्यकर्ते जीवन बागडे, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे सक्रिय नेते संजय उके, रुपेश मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते सुरेश वाहने, सुलोचना वाहने, तक्षशिला बुद्धविहार महिला कमिटीचे अध्यक्ष अर्चना उके, तक्षशिला बुद्धविहार महिला कमिटीच्या उपाध्यक्ष लताताई खडसे, रमाई रिपब्लिकन ब्रिगेडच्या नेत्या कौशल्या लोहकरे, सावंगी शेतकी ग्रामपंचायत सदस्य इंद्रकुमार तागडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख दीपक मेश्राम व विविध संस्थेचे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मी फिरत सामाजिक कार्याच्या चळवळीत मी चांगल्या तऱ्हेने काम केलं। आपल्याला आता सांगितलं वाहण्या साहेबांनी की माझ्या गावामध्ये कार्यक्रम असताना अचानक पाऊस आला आणि रात्रीची वेळ मीटिंग घ्यायची होती। त्या कार्यक्रमाकरिता रोजी वाहने, मनोहरराव शेंडे, बन्सीधरजी कोठेकर आणि असे भीमरावजी डोंगरे असे नेते माझ्या गावात आले आणि त्यांनी पाऊस असल्यामुळे डोक्यावर सायकली घेऊन आम्ही समाजाचं काम केलं। अशा माध्यमातून आम्ही हा मार्ग काढला आणि मी 1992-93 मध्ये मी एक पेपर काढला। मला पेपरची खूप आवड होती। विदर्भ पत्रिका असा मी माझ्या पेपरचंही नाव ठेवलं आणि त्या पेपरचं उद्घाटन करण्याकरिता साप्ताहिक होतं। त्या पेपरचं